परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. सिद्ध म्हणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी. पर्जन्य येता पुढारा, जैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्यहरा. ऐकसी गुरुचरित्र कथन भेद, ऐसे चरित्र कामधेनु, सांगेन तुझ विस्तारोनु. एकचित्त करुनी मनू, ऐक शिष्या नामधारका. कृष्णावेणी तटाकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी. औदुंबर वृक्षेसी, राहिले श्री गुरु परियेसा. गौप्य रूप असती गुरु, ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरंधरू, चातुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान. विशेष श्री गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट दाहले महिमान. ऐकोन सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. परमात्मा श्री गुरु राणा, का रहावे गौप्य रूपे. त्यासी काय असे तपस, भिक्षा मागणे काय हर्ष. संदेह माझ्या मानसास, निवारावा दातारा. ऐक वत्सा नामधारका, भिक्षा मागतो पिनाका. आणिक सांगेन ऐका, दत्तात्रेय तैसेची. दत्तात्रेय गुरुमूर्ती, भिक्षुकुरूप असे दिसती. भक्तजनानुग्रहार्थी, तीर्थयात्रे हिंडतसे. अनुपम तीर्थे भूमीवरी, असती गौप्य अपरंपारी. श्री गुरुमूर्ती प्रीती करी, प्रगटले भक्ता लागी. भक्तजनोपकारार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य भावया कारणार्थ, समस्त येऊनी मागतीवर. लपविता दिनकरासी, केवी लपे तेजो राशी. कस्तुरी ठेविता जतनेसी, वास केवी गौप्य होय. आणिक सांगेन तुझ साक्षी, गुण कैसा कल्पवृक्षी. जेथे राहे तया क्षितिकांक्षी, कल्पिले फळ तेथे होय. या कारणे तया स्थानी, प्रकटले गुरुमुनी. सांगेन तुझ विस्तारुनी, एक चित्ते परियेसा. करवीर क्षेत्र नगरात, ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराण विख्यात, सांगे सकळ विद्वज्जना. अग्रवेदी असे आपण, जाणे तर्क व्याकरण. आह्निक प्रमाण आचरण, कर्ममार्गी रत होता. त्यासी जाहला एक सुत, मूर्ख असे उपजत. दैववशे माता पिता मृत, असमाधान होऊन या. वर्धता माता पित्या घरी बाळ, वर्षे 7 जाहली केवळ. व्रतबंध करीती निश्चळ, तया द्विज कुमारकासी. न ये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियेसी. वेद कैचा मूर्खासी, पशु समान जाहला असे. जेथे सांगती अध्ययन, जाऊन आपण शिकू म्हणे. तावन मात्र शिकता शिक्षण, सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वज्जन, निंदा करीती सकळई जन. विप्रकुळी जन्मून, ऐसा मूर्ख उपजलासी. तुझा पिता ज्ञानवंत, वेदशास्त्रादि अभिज्ञात. त्याचे पोटी कैसा खेत, उपजलासी दगडापरी. जळो जळो तुझे जणे, पित्याच्या नामा आणिले उणे. पोटी बांधून पाषाणे, तळे विहिरी कान करिसी. जन्मोन या संसारी, वृथा जाहलासी सुकरापरी. तुझ गती यमपुरी, अनाचारे वर्तसी. ज्यासी विद्या असे ऐका, तोच मनुष्यामध्ये अधिका. जेवी द्रव्य असे निक्षेपिका, तैसी विद्या परियेसा. ज्याचे हृदयी असे विद्या, त्यासी अखिल भोग सदा. यशस्वी होय सुख संपदा, समस्तांमध्ये पूज्य तोची. श्रेष्ठ असे वये थोर, विद्याहीन अपूज्य नर. अश्रेष्ठ असे एखादा नर, विद्या सता पूज्यमान. ज्यासी नाही सहोदर, त्यासी विद्या बंधु भ्रातर. सकळिका वंद्य होय नर,
विद्या असे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी. एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती परियेसी. ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी. ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याची धन जाण. विद्या शिकावी याची कारण नेणता होय पशु समान. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी. जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा. परिहासके ते ब्राह्मण सांगताती हासोन. होईल पुढ तुझे जनन तधी येईल तुझ विद्या. तुझ कैचा विद्याभ्यासू नर नव्हेसी तू साच पशु. भिक्षा मागून उदर पोसू अरे मूर्खा कुळनाशका. ऐसे नाना परी नीचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्यजीन आपुला प्राण. समस्त करीती दूषण काय उपयोग जीवूनिया. जळो जळो आपुले जणे पशु झालो विद्याहीन. आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये. भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी. अन्नोदक नेघे उपवासी पातला निशी दैवशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करी तसे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन धरुनी. अन्नोदक त्यजूनी बैसला तो द्विजकुमर. नव्हे काही स्वप्न त्या लागोनी म्हणून कोपे बहुमनी. म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी. आक्रोशोनी तये वेळी शस्त्रे घेऊन या प्रवळी. आपुली जिव्हा तात्काळी छेदून वाहे देवी चरणी. जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी. जरी तू मज उपेक्षिसी वाही नशीर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी. स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोते जन. ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी. असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तया जवळी. औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमौळी धुशी वांछा पुरवील. ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियेसी. जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पैलतटा जाऊन त्वरित देखता जाहला श्री गुरूंसी. चरणावरी ठेवून माथा करी स्तोत्रात्यंता. श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती. ज्ञान जाहले त्वरिती आली जिव्हा तात्काळ. वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण जाहले तात्काळी. जैसा मानस सरोवरास वायस जाता परियेस. जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा. चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी. मृत्तिका पडता जंबू नदीसी सुवर्ण होय जेवी देखा. तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी. आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादि तर्क भाषा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका. जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे.
म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वरप्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.